6 वर्षांपासून होती घरातून बेपत्ता आईला बघताच मुलीचे अश्रू अनावर. हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सापडलेल्या तरुणाचे नातेवाईक शोधण्यात यश. हर्सुल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गजानन महाराज मंदिराच्या सप्ताहाच्या कार्यक्रमात एक तरुण मुलगी अचानक येऊन आरडाओरडा करीत असल्याचे समोर आले होते. पोलिसांच्या मदतीने तिला शासकीय रुग्णालयात प्रथमोपचारकरिता दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी मनोरुग्ण असल्याचे सांगितल्यानंतर महिलेला तात्पुरत्या निर्वायाकरिता पोलिसांनी माणुसकी वृद्ध सेवालय येथे दाखल केले होते. माणुसकी वृद्ध सेवालयाच्या संचालिका पूजा पंडित यांनी महिलेची विचारपूस करत असतानाच तिला विश्वासात घेऊन नाव, गाव, पत्ता विचारले असता तिने फक्त गावाचे नाव जालना असल्याचे सांगितल्यानंतर ती म्हणाली, मी गेल्या 6 वर्षांपासून बाहेर फिरत आहे. मला अनेकांनी फसवले, माझ्याशी विवाह करून सोडून दिले. तिने तिची आपीबीती सांगितली. माणुसकी समूहाच्या माध्यमातून सोशल मीडियावर शोध मोहीम चालू केली असता माणुसकी समूहाचे मार्गदर्शक श्री वसंतराव शेळके साहेब, पोलीस उपनिरीक्षक यांच्या सहाय्याने फोनद्वारे चौकशी करून सदर महिलेने नातेवाईक शोधण्यात शेळके साहेबांना यश आले. त्यांची तिची मोठी बहीण राहणार मुंबई हिच्याशी संपर्क साधून माहिती दिली. ओळख पटल्यानंतर त्यांनी लगेच माणुसकी समूहाशी संपर्क साधून सांगितले की सदर मुलीचे नातेवाईक सापडले आहेत. सुमित पंडित यांनी हर्सुल पोलीस स्टेशनशी संपर्क साधून कळवले की आपण दाखल केलेल्या महिलेचे नातेवाईक सापडले आहेत. कागदोपत्री पूर्तता करून तिच्या नातेवाईकांना माणुसकी वृद्ध सेवालय येथे पाठवले. तिची ओळख पटल्यानंतर तिच्या आईने सांगितले की गेले 6 वर्षांपासून आम्ही तिला शोधतोय. ती घरातून न सांगताच निघून गेली होती आणि तिच्या जाण्याने तिचे वडील मयत झाले. एक भाऊ मिलिटरीत नोकरी करतो. आईला पाहताच तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. आईला घट्ट मिठी मारत म्हणाली की आई, मी तुला नाही सोडून जात. आता कुठेच जाणार नाही. मी तुझ्या सोबतच राहील. बाबा गेले तर जाऊ दे, मी तुला सोडून आता कुठेच जाणार नाही. हा भावनिक प्रसंग आई आणि मुलीच्या 6 वर्षानंतरच्या भेटीचा अनुभव बघावयास मिळाला. या हर्सुल पोलीस स्टेशन माणुसकी समूहाचे सुमित पांडे, पूजा पंडित आदींनी मदत कार्य केले. पोलिसांनी दाखवलेली माणुसकी एक सामाजिक दायित्व म्हणून मदत केली. वसंत शेळके, पोलीस उपनिरीक्षक, दौलताबाद पोलीस स्टेशन.